विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक शनिवारी एक प्रयोग शिकत आहोत आणि आजच्या शनिवारी सुद्धा आपण एक प्रयोग शिकणार आहे आणि प्रयोगाचं नाव आहे पहा, ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो. आता ऑक्सिजनचं नाव ऐकलेलं आहे का तुम्ही? ऑक्सिजन हा काय आहे? हा एक वायू आहे. काय आहे? वायू आहे. आणि तो कुठे असतो? हवेत असतो. हवेत वेगवेगळे दुसरे पण वायू असतात, पण त्यातील ऑक्सिजनचा वापर कसा होतो आणि तो कसा मदत करतो तो आपल्याला या प्रयोगात पाहायचा आहे. आता पहा, ऑक्सिजन जसा ज्वलनाला मदत करतो तसा तो आपल्याला श्वसनासाठी सुद्धा मदत करतो. आपण जो श्वास घेतो, श्वास घेता ना तुम्ही, श्वास घेताना आपण कोणता वायू घेतो? आतमध्ये ऑक्सिजन घेतो. आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा कोणता वायू बाहेर सोडतो? तेव्हा आपण कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. आता त्याची माहिती मी तुम्हाला प्रयोग झाल्यानंतर सांगेन, पण आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ऑक्सिजन वायू आणि तो ज्वलनाला मदत करतो. आता ज्वलन शब्दाचा अर्थ समजला का तुम्हाला? ज्वलन म्हणजे काय? या नावाचाच त्याचा अर्थ आहे ज्व. आता ज्योती पेटते एखादी, है ना, त्याचा ज्वलन म्हणजे ज्याच्यामध्ये अग्नी असतो, जो अग्नी पेटतो त्याला काय म्हणतात? ज्वलन. ज्वलनशील काही पदार्थ सुद्धा असतात, जसं पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे, है ना, डिझेल. तर हे ज्वलनशील पदार्थ आहे, तर त्याला आणखी पेटण्यासाठी हा ऑक्सिजन मदत करत असतो. जसं आपल्या घरी चूल पेटवतात तेव्हा चूल पेटवताना एकदमच ती पेटलेली असते का? नाही. सुरुवातीला आपली आई काय करते, ते पेटवताना थोडंसं त्याच्यावर रॉकेल टाकते किंवा एखादा छोटासा कागद घेते आणि त्याला काडी लावून ते पेटवते आणि मग त्याच्यावर दुसऱ्या काड्या ठेवते आणि जेव्हा त्याला ऑक्सिजन मिळत जातो तेव्हा तसं तसं ते पेटत जाते. नाहीतर पेटला नाही तर आपली आई काय करते, त्याला जेव्हा चुली होते तेव्हा पहा आई त्याला त्या फुकणीने फुंकर घालायची, म्हणजे त्याला हवा मारायची आणि जेव्हा त्याला ऑक्सिजन मिळायचा तेव्हाच तो अग्नी पेटल्या जायचा. तर तो प्रयोग आपल्याला इथे शिकायचा आहे की तो कशा प्रकारे ज्वलनास मदत करतो. तर या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पहा, एक ताट लागणार आहे, ते आपण आणलेलं आहे. त्यासाठी लागणार आहे एक ताट, नंतर ही मेणबत्ती, त्यानंतर एक चम्मच, माचीस, काचेचा एक ग्लास लागणार आहे याच्यासाठी आणि हे आहेत रंग. या साहित्याच्या आधारे आता आपण हा प्रयोग शिकणार आहोत आणि एक ग्लासभर पाणी लागणार आहे याच्यामध्ये. हे प्रयोग करून पाहणार आहे. त्यासाठी सर्वात पहिले काय करते मी आपण ही प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये आता ही मेणबत्ती आहे ती मी पेटवून घेणार आहे. हे बघा, आता ही मेणबत्ती पेटवली आणि त्याचे असे काही थेंब मी प्लेटमध्ये टाकलेले आहे आणि यावर मेणबत्ती ठेवणार आहे, जेणेकरून मेणबत्ती ही आपला प्रयोग करताना पडायला नको. बघा, त्याची टकली पक्की. पण काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आहे रंगीत पाणी. बघा, आता आम्ही हा निळ्या कलरचा रंग घेतलेला आहे आणि हा थोडा मी मिक्स करून घेते आणि मग यातला थोडासा रंग आपण पाण्यामध्ये टाकणार आहे. आता हे जे पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये, ते पाणी दिसलं तुम्हाला? ग्लासमध्ये काय घेतलं मी? पाणी. आता या पाण्यामध्ये मी काय टाकत आहे? थोडासा रंग टाकत आहे. हा बघा, आता पाण्याचा रंग कसा झाला? निळा झाला. निळा. कुठलाही रंग घेऊ शकतो आपण, हा निळाच घेतला पाहिजे असं काही नाही. लाल, पिवळा, हिरवा, काळा, कुठलाही एक रंग घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये मिक्स करायचा. बघा, आता हे पाणी कसं झालं? रंगीत झालं, निळ्या रंगाचं झालं आहे ना. आता मी काय करणार आहे, हे सर्व पाणी या प्लेटमध्ये ओतणार आहे. बघा, ओतलं पाणी. मेणबत्ती चिटकून घेतल्यामुळे आता मेणबत्ती पडणार नाही, नाहीतर काय झालं असतं, पाण्याच्या साध्या धक्क्याने मेणबत्ती खाली पडली असती आणि विझली असती. म्हणून आपण मेणबत्तीला काय केलं? चिटकून घेतलं. आता काय करायचं, हा जो काचेचा ग्लास आहे, हा काचेचा ग्लास ओला नसायला पाहिजे. हा पूर्ण काय करायचं, कापडाने कागदाने काय करायचं, पुसून घ्यायचं. आता बघा, मी पेपरने काय करते, याला पूर्ण कोरडं करून घेते. ग्लास कसा असायला पाहिजे? कोरडा पाहिजे, त्याच्यामध्ये ओलावा नको. आता हा ग्लास
कोरडा केला मी. आणि नंतर हा आता पहा मेणबत्ती पेटलेली आहे, पाण्यात आहे. आता बघा तुम्ही निरीक्षण करा काय बदल होते. आता मी हा ग्लास घेतला आणि असा उघडा बरोबर बघा या मेणबत्तीवर बरोबर मी उघडा ठेवतो. काय झालं रे? मेणबत्ती विझली. कारण काय झालं की त्या मेणबत्तीला ऑक्सिजन मिळाला नाही. कारण की ग्लास मी त्याच्यावर उघडा टाकला. उघडा टाकल्यामुळे त्याला हवा ते ऑक्सिजन मिळाला का? हवेतून नाही मिळाला. आणि मिळाला नसल्यामुळे मेणबत्ती ही विझली. आता पहा तुम्हाला पाण्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? प्लेटमधील पाण्यापेक्षा ग्लासमधील पाणी थोडं वर आलेलं दिसते तुम्हाला. आणि ग्लासमध्ये पाणी पण बघा त्याचा कलर पण निळा आहे तिथे. आता बघा मी थोडंसं उचलून दाखवते, तुम्हाला दिसेल ते कसं वर आलं. त्याच्यात कसा दाब निर्माण झाला हवेचा. बघा दिसते? दिसते? बघा बघा आलं वर. आणि आता ती हवा निघून गेली तर पुन्हा खाली गेलं. आता बघा आता मेणबत्ती पूर्णपणे विझलेली होती. आता ग्लास ठेवला मी. आता तुम्हाला आतमध्ये दिसते का निळ्या रंगाचं पाणी? नाही. आता का नाही दिसत? कारण की आता काय झालं त्याच्यामध्ये जे मेणबत्तीची जी उष्णता होती ती आहे का आता? नाही. कारण की आता मी जेव्हा ग्लास उघडा घातला तेव्हा मेणबत्ती विझलेली होती. त्यामुळे आता ग्लासच्या आतमध्ये तुम्हाला पाणी दिसत नाही, पूर्ण पांढरा रंग दिसतो. त्याच्यावर उघडा घातला तेव्हा ती मेणबत्ती विझली. मेणबत्ती विझल्यानंतर काय झालं? मेणबत्तीची उष्णता त्या ग्लासमध्ये आलेली होती. त्यामुळे काय झालं की उष्णतेचा हवेशी संयोग होऊन त्याच्यामध्ये संपृक्त हवेचा दाब वाढला. आणि त्यामुळे तुम्हाला हे पाणी जे होतं ते वर आलेलं दिसलं. पण जसं ती विझल्यानंतर उष्णतेचं प्रमाण कमी झालं आणि आतील हवेचं प्रमाण वाढलं. आणि त्याचा उष्णता आणि हवा याचा संयोग होऊन सिद्ध होते की ज्वलनाला कोणता वायू आवश्यक असतो? ऑक्सिजन आवश्यक असतो. ऑक्सिजन जर मिळाला नाही तर ज्वलनशील पदार्थ सुद्धा हे पेट घेणार नाही, पेटणारच नाही. त्यांना ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन शिवाय कोणता ज्वलनशील पदार्थ ते पेट घेऊ शकत नाही. आता या प्रयोगावरून आपण हे शिकलो. का बरं विझली का मेणबत्ती? विझली नाही का? आणि जर असं जर मी तिला चालू ठेवलं असतं तर कितीही वेळ ती चालली असती. आणि रंगीत पाणी आपण कशामुळे घेतलं? कारण की जेव्हा हा प्रयोग करून पाहिला आपण, जर पाणी पांढऱ्या रंगाचंच असतं तर तुम्हाला ते समजलं असतं का की पाणी कसं वर आलं? दिसलं नसतं. कारण की प्लेटचा रंग पांढरा आणि पाण्याचा रंगही पांढरा. पण आपण रंग त्याच्यामध्ये टाकल्यामुळे पाण्याचा रंग रंगीत झालं पाणी आणि त्यामुळे आपल्याला तो प्रयोग व्यवस्थित समजला. आता बघा मेणबत्ती विझलेली आहे. आता मगाशी मी असं उचललं होतं तेव्हा पाणी वर आलं होतं. आता आलं का वर पाणी? नाही आलं. आणि आता बघा हे मेणबत्ती विझलेली असताना मी ग्लास टाकला तर आता तुम्हाला का फरक दिसतो? आता ग्लास मधलं पाणी रंगीत आहे का? नाही. ग्लासच्या आतमधलं पाणी रंगीत आहे का? नाही. का बरं नाही रे? आता त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी रंगीत, कारण काय झालं त्याच्यामध्ये उष्णताच नाही आहे, मेणबत्ती विझलेली आहे. त्यामुळे कोणाचाच कशाशी संयोग झालेला नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला आतमधलं जे पाणी आहे ते रंगीत दिसत नाही. त्यावरून आता आपल्याला असं लक्षात येते की आपल्या आजूबाजूला हवा असते पण आपल्याला असं वाटते हवेत काहीच नाही. आपल्याला ती डोळ्यांनी दिसत पण नाही आणि आपल्याला ती पकडता पण येत नाही. त्यामुळे हवेत काय काय आहे आपल्याला माहित नाही. पण हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात. त्यामध्ये आता पाहिलेला आपण जो वायू आहे तो कोणता वायू आहे सांगा? ऑक्सिजन. ऑक्सिजन. कोणता वायू होता? ऑक्सिजन. तसेच हवेमध्ये दुसरे वायू सुद्धा आहेत. ऑक्सिजन सोबत सगळ्यात जास्त प्रमाणात असणारा वायू जो आहे तो आहे नायट्रोजन. हवेमध्ये
सगळ्यात जास्त प्रमाण असलेला वायू कोणता आहे? नायट्रोजन. नायट्रोजनचं प्रमाण किती असते? 78% असते. आणि हवेमध्ये दुसरे सुद्धा वायू असतात. हे बघा मी त्यासाठी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे की हवेमध्ये कोणकोणते वायू असतात. त्यामध्ये पहा नायट्रोजन असतो आणि नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात असतो हवेमध्ये. त्याचं प्रमाण असते 78%. त्यानंतर 2 नंबरचा वायू आहे ऑक्सिजन, जो आपण श्वासोच्छवासासाठी वापरतो, म्हणजे जीवनासाठी आवश्यक असणारा वायू आहे आणि त्याचं प्रमाण आहे हवेमध्ये 21%. आणि त्यानंतर आहे ऑर्गॅन, तर याचं प्रमाण हवेमध्ये 0.93% आहे. आणि त्यानंतर आपण श्वास सोडताना जो वायू बाहेर टाकतो तो आहे हा बघा कार्बन डायऑक्साइड वायू. आणि याचं प्रमाण हवेमध्ये आहे कमी प्रमाण असते, त्याचं प्रमाण आहे 0.04%. एवढं खूप कमी प्रमाण आहे. त्यानंतर हवेत त्यासोबतच या वायूसोबतच दुसरे वायू सुद्धा असतात आणि काही घटक सुद्धा असतात. त्यामध्ये त्यांचे नाव आहेत ते निलॉन, हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन, ओझोन असे वेगळे वेगळे वायू हवेमध्ये आहे. सध्या आपण टीव्हीवर बातम्या पाहतो किंवा वर्तमानपत्रात वाचतो की पृथ्वीवर ओझोन वायूचा थर हा कमी होत आहे. म्हणजे हे सगळे वायू जे आहेत ते आपल्या पृथ्वीवर असतात. त्यामध्ये त्याचं प्रमाण तेवढं असल्यामुळे सगळं पर्यावरण हे व्यवस्थित चालू आहे. पर्यावरणाची सृष्टी ही व्यवस्थित सुरू आहे. पण जर याच्यात जर काही बदल झाला तर खूप धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून हे सगळं जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला झाडांचं प्रमाण वाढवावं लागेल, तेव्हा ऑक्सिजन आपल्याला घ्यायला मिळेल. बघा आता काय झालं रे? मेणबत्ती विझली. का बरं विझली? कारण मेणबत्तीला ऑक्सिजन नाही मिळाला. हा, कारण की मेणबत्तीला आता हवेतील ऑक्सिजन मिळाला नाही. त्याच्यावरून काय सिद्ध होते की मेणबत्तीला ऑक्सिजन मिळाला नाही. मेणबत्ती पेटती राहण्यासाठी तिला कोणता वायू आवश्यक होता? ऑक्सिजन. म्हणजे ज्वलनासाठी कोणता वायू आवश्यक असतो? ऑक्सिजन. आता तुम्हाला करून बघायचं. बघा आराध्याने ग्लास उघडा ठेवला. काय झालं रे आराध्या? मेणबत्ती विझली. का बरं विझली ती सांग? त्याला उष्णता मिळाली नाही. उष्णता तर मेणबत्तीची होती. तिला कोणता वायू नाही मिळाला? ऑक्सिजन. हा, ऑक्सिजन नाही मिळाला. आणि बघा आता मेणबत्ती विझली तर ग्लासमध्ये तुम्हाला वाफ तयार होताना दिसत आहे. दिसत आहे? हो. दिसते? पांढरी पांढरी बघा, असं धूर निघल्यासारखं. एकदम बारकाईनं निरीक्षण करा. म्हणजे मेणबत्ती विझली पण मेणबत्तीची उष्णता त्या ग्लासच्या आतमध्ये आहे आणि त्या ग्लासच्या खालचं पाणी, याचा पाणी आणि त्या उष्णता याचा काय झाला? संयोग झाला आणि त्यामुळे तिथे संपृक्त जे वाफ आहे ती तयार झाली. संपृक्त वाफ तयार झाली. त्यामुळे काय झालं की ग्लासमध्ये जे पाणी आहे ते ग्लासमधलं पाणी आणि प्लेटमधलं पाणी ह्याच्यामध्ये फरक दिसतो. ग्लासमधलं पाणी तुम्हाला वर आलेलं दिसतं आणि प्लेटमधलं ते पाणी त्यापेक्षा खाली आहे. बघा काय झालं? जेवढ्या वेळ ऑक्सिजन मिळाला तेवढ्या वेळेस मेणबत्ती हे झाली. आणि आता हे ग्लास करून पहा. ग्लास मधलं पाणी